काय करायचं हे सगळे निर्णय जे असतील ते बाकीचे जे आमचे प्रमुख आहेत तेच घेतील आणि ओव्हरऑल पिक्चर घेण्यासाठी मी महाराष्ट्र आणि त्यासाठी आलेलो आहे. आता आल्यावर मी ते फॅक्टरीकडे गेलो होतो आणि याच्यापेक्षा काय वाईट असू शकतो की 8 लोकांचा जीव जे गेलेला आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकाच्या भोंगळ कारभारामुळे हे सगळं झालेलं आहे. फायर ब्रिगेडची काही SOPs असतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात की एकदा कॉल आल्यानंतर किती वेळामध्ये आपण तिथे पोचायला पाहिजे. सगळं गाडीमध्ये पाणी जे आहे ते भरलेले असायला पाहिजे हे नियम आहे आणि सगळं जे स्टाफ आहे ते तिथेच फायर ब्रिगेड स्टेशनमध्येच राहण्याची हे एक रूल आहे. पण अनेक शहरामध्ये आपण बघतो आणि तशी तक्रार इथे पण झालेली आहे की फोन केल्यानंतर खूप उशिराने गाडी आली तर मग त्याच्यामध्ये पाणी नाही होता. आणि याच्यापेक्षा काय वाईट असू शकतो की जे लोक गेलेले आहेत त्यांच्यावरच आपण गुन्हा दाखल केलेला आहे. मला सांगण्यात आलेलं आहे MIDC मध्ये खूप सारे म्हणजे इलिगल कन्स्ट्रक्शन्स आणि इलिगल जे बिझनेसेस फ्लरिश होत आहेत. तर बहुतेक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हप्ता मिळत असेल म्हणून ते त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे किंवा वाट बघत आहे की अजून काही लोक मेले तर त्याचं नंतर मेल्यानंतर त्यांच्यावर आपण FIR रजिस्टर करू. मात्र काहीही होणार नाही. अगदी जिल्हा प्रशासन असू द्या किंवा पोलीस डिपार्टमेंट किंवा महानगरपालिका माझी मागणी या शहरवासियांच्या वतीने हे आहे की आपण जे अधिकारी जे कर्मचारी त्यांनी निष्काळजीपणा दाखवला ज्याच्यामुळे 8 लोकांना वाचलं असतं. आता आपण त्यांच्यावर कारवाई केली नाही तर बहुतेक जे दुसरे कर्मचारी आहेत त्यांची हिंमत वाढते आणि त्यांना असं वाटतं की आपल्या इतकं होऊन सुद्धा आमच्यावर कशी प्रकारची कारवाई झालेली नाही आहे. माझी अपेक्षा हेच आहे की जिल्हा प्रशासन माणुसकीच्या दृष्टीने नियम सगळं सोडलं तरीही माणुसकीच्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे आणि जे कोणी असते त्याच्या बाबतीत कारवाई करायला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, त्यांच्यावरच गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे एक वेगळाच प्रकार मला हे बघायला मिळालेला आहे की ज्या माणूस मेलेला आहे त्याच्यावरच हे केलेलं आहे. आणि जसं फारुख भाई आणि आमचे दुसरे पदाधिकारी सांगत होते की खूप सारे म्हणजे शादीखाने सुद्धा तिथे चाललेले आहेत. म्हणजे हे सामान्य लोकांना माहीत आहे, पत्रकारांना माहीत आहे, हे अधिकाऱ्यांना जेव्हा माहीत असून सुद्धा त्यांनी डोळे झाकलेले असेल तर मी त्यांना थेट प्रश्न विचारतो हे इलिगल बिझनेस ऑपरेट करण्यासाठी आपल्याला दर महिन्यानं पॅकेट येतो की दर आठवड्याने पॅकेट येतो. आपल्याला जे हप्ता मिळत असेल ते दर आठवड्याने मिळत आहे की दर महिन्याला मिळत आहे हे तुम्ही सांगा. नाहीतर असं ऍक्सिडेंट होणं आणि जे माणूस गेलेला आहे त्याच्यावर आपण FIR दर्ज करणे. जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही याच्यावर लक्ष घालून महानगरपालिकेचे जे दोषी कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर एक FIR रजिस्टर करायला पाहिजे. मागणी करा. हे मी जे बोललेलं आहे ना की जे इलिगल कन्स्ट्रक्शन तिथे आहे किंवा इलिगल बिझनेसेस तिथे जे फ्लरिश होत आहे सगळं मीडियानाही ते उपस्थित होत त्यांना सगळ्यांना माहीत आहे, सामान्य लोकांना माहीत आहे. पण कमिशनरला का माहीत पडत नाही याचा अर्थ एकच आहे ना की काहीतरी 60 लाख तुम्ही घेत नसेल कमिशनर साहेब पण तुमच्या खालचे अधिकारी काहीतरी 60 लोक करत असेल त्याच्यासोबत तर हे सगळ्यांवर आपण नियंत्रण आणा. महानगरपालिकेचा फायर ब्रिगेड डिपार्टमेंट जे आहे मला असं सांगण्यात आले 8 गाड्या आहेत, 7 आहेत, त्याच्यापैकी 3 काम करणारे नाही आहेत. म्हणजे आपण काय होतं की जेव्हा प्लेनचं ऍक्सिडेंट होतं मग सगळे एअरपोर्टची सिक्युरिटी रिव्ह्यू करण्यात येते. एका फायर ब्रिगेडचा इन्सिडेंट होतो त्याच्यामध्ये 8 लोक मग त्याच्यानंतर सगळ्यांना करता आपल्याकडे 7 फायर ब्रिगेड होते त्याच्यामध्ये 3 तर कामच करत नाही आहे ते उभे आहे. तर असं न करता म्हणजे आपण प्रिकॉशनरी मेजर्स याचं इमर्जन्सीचे सिच्युएशन जे आहे त्याच्यासाठी हाताळण्यासाठी आपण केलं असतं तर बहुतेक मला असं वाटतं हे जीव वाचलं असतं. मला असं वाटतं की हे एक क्रिमिनल मर्डर सारखा एक आहे आणि हे मर्डर जे आहे ते करण्यामध्ये महानगरपालिकाची जे कर्मचारी आहेत फायर ब्रिगेड डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्यांच्यावर मनुष्य
मनुष्यवधाचा गुन्हा रजिस्टर व्हावा. सर, आपण 2 मेळावे देखील महापालिकेच्या अनुषंगाने काही तयारी पायाभरणी सुरू आहे आता. आमच्याकडे असं नाही आहे की काही फॅमिली रूल आहे. तर आमचे जे जिल्ह्याचे प्रमुख असते ते आमचे प्रमुख आहेत. आता फारुख शाब्दी साहेब इकडचे आहे, आमचे अतिक सर जे आहे ते देवणगीचे आहे, ते आम्हाला प्रस्ताव देते की त्या अनुषंगाने एक गोष्ट मात्र नक्की आहे, जसं मी ऑलरेडी घोषणा केलेली आहे, पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे इलेक्शन आम्ही लढणार आहे. कारण आता 10-12 वर्षामध्ये MIM खूप वाढलेली आहे. लोकांनी आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेले आहे. आणि 10-12 वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर वोट दाखवायचे, हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे, तर हे सगळं पुसलेलं आहे. आम्ही 10-12 वर्षामध्ये जे लोकांनी काम केलेले आहे, आज मला वाटत नाही आहे की सोलापूरमध्ये कोणी फारुख शाब्दीला एक कम्युनल लीडर म्हणून मदत केलेलं आहे. त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीचीही इमेज, तसं जसे आमचे दुसरे जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून ते दाखवलेलं आहे. आता आल्यावर यांची इच्छा होती की एक 2 पब्लिक मिटिंग्स करायची होती आणि म्हटलं की ठीक आहे, पब्लिक मिटिंग्स ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस आपल्या युतीच्या चर्चा होतात, आधी मंत्री आघाडीचा सुरू होतात. नंतर मागच्या वेळेस आपण महाविकास आघाडीला देखील प्रस्ताव दिला होता की सोबत लढूया. आता हे महापालिकेच्या महाविकास आघाडीला मी हे जाणून कुठल्याही प्रकारची युती होणार नाही. मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होतो ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला. मी म्हटलं होतं की आपण सोबत लढू नका, आम्ही तुमच्या सोबत घ्यायला तयार आहे. मग ते इतकं गोष्टीमध्ये आले होते की आता उत्तर काय द्यायचं. यांचा आरोप हेच असायचे ना की भाई MIM म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतं. मग आम्ही तयार आहे. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं, आम्हाला माहित होतं की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घेणार नाही. ते आमचा वापर कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठेतरी आपल्याला फोडायचं आहे, तर ते फोडण्यासाठी आम्हाला त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट पंचिंग काय. आता काय आहे की आपल्याला माहित आहे की मागच्या निवडणुकीमध्ये 1 लाखपेक्षा जास्त मतं आपल्याला मला दोघं जितकं हे होतं कुठे कमी पडलं. आम्ही याचे असेसमेंट केल्यानंतर आता सगळं जे एरियाज आहेत ते सगळं कव्हर करणार. आणि आमची तर अपेक्षा हे आहे की ते नॉन मुस्लिम जे देशामध्ये आपण बघितलं असेल की एंटरप्रिन्युअर्स आणि छोटे इंडस्ट्रियलिस्ट होते की जे आज भाड्याने जागा घेऊन शेंद्रा इंडस्ट्रियल एरियामध्ये ते काम करत आहे. छोटी इंडस्ट्रीज एंटरप्रिन्युअरशिप ते करत आहे. आणि ते 60चे 60 जे आहेत ते शुद्ध मराठी महाराष्ट्रीयन लोक आहेत. पण आपण मंत्री साहेबांच्या बीडच्या प्रकरणामध्ये त्यांचं उत्तर ऐकलं असेल, काय मराठी महाराष्ट्रीयन लोकांनी कारभार करायचं का नाही करा. अशा प्रकारचे धंदे नको. ते 60 लोकांनी MIDCला पत्र लिहिले होते की आम्हाला जागा द्या, आम्ही ते जागा विकत घ्यायला तयार आहे. आम्ही अनेक वर्षापासून भाड्याची जागा घेऊन आपण हे करत आहे, इंडस्ट्री चालवत आहे. मग सगळे नियम दाबून सगळ्या नियमांची फक्त ऐशी तैशी करून MIDC ते डिरिझर्व करतो आणि डिरिझर्व केल्यानंतर हे प्लॉट त्यांना विना ऑप्शन आपण मी बघितलं असेल की मी MIDC ऑफिसला गेलो होतो तर त्यांची पुस्तिका सोबत घेऊन गेलो होतो आणि त्यांनाच विचारलं की 1 नंबर गुण तुमच्या MIDCचा इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये काय आहे. तर हे आहे की कोणताही प्लॉट आपल्याला कुणाला द्यायचं असेल 20% शिल्लक राहिलेले प्लॉट्सपैकी तर त्याचं ऑप्शन करावं लागतं. मग ऑप्शन मॅडम का नाही केलं तर गप्प. मॅडम न्यूजपेपरमध्ये ऍड द्यावा लागतं, हे तुमचा नियम सांगतो की न्यूजपेपरमध्ये ऍड द्यावं लागतं की हे प्लॉट आम्ही विकायला काढलेले आहे. दिलं का तर अधिकारी साहेब गप्प मौन. याचा अर्थ हे आहे की तुम्ही कुठेतरी आपला एक पॉवरचा सत्तेचा दुरुपयोग करत आहे. मग त्याच्यानंतर 5.5 कोटी रुपयाची हे प्रॉपर्टी, 1.5 कोटीची ती प्रॉपर्टी, मग त्र्यंबकेश्वर नाशिकला आपला रिसॉर्ट तयार होत आहे, शाजापूरला आपली हॉटेलचं काम सुरू आहे. हे
खोके किती आपल्याकडे आता राहिलेले आहेत, हे सगळं खोक्याचे पैसे असेल ना, कोट्यवधी रुपयेमध्ये तुम्ही हे सगळं प्रॉपर्टी इकट्ठा करत आहे. तर हे जेव्हा मी मुद्दा उपस्थित केला तर इनिशियली मला थांबवण्यासाठी त्यांनी काय केलं की काही गुंड लोकांना माझ्याकडे पाठवण्याचं हे केलं की विद्यादेवीच्या घरावर जाऊन आम्ही शेण फेकणार नाही. मी म्हटलं तुमची माझी तयारी आहे, तुम्ही चर्चा करायला येत असेल तर माझी तयारी आहे की मी चर्चा करतो, तुम्हाला जे डॉक्युमेंट पाहिजे मी देतो. पण अशा प्रकारचे शेण हे तुम्ही आणला तर मी काही तपासणार नाही आहे, तुम्हाला जसं उत्तर पाहिजे तसं उत्तर मी देऊ शकतो. अशा प्रकारचं तुम्ही भाषा वापरली. दुसरा म्हणजे मग त्यांनी काय केलं, काल त्यांनी सगळ्या पोलीस स्टेशन्सला पर्सनली फोन केले, पालकमंत्र्यांना, पोलीस कमिशनरांना फोन केला की त्यांनी एका शब्दाचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे एका समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत, तर तुम्ही FIR रजिस्टर करा. तर अनेक पोलीस अधिकारी मला फोन केले की साहेब आम्ही काय करू तिथं, ते आम्हाला धमकी देत आहे, तिथं ट्रान्सफर करून टाके, आत्ताचा आत्ता तू FIR रजिस्टर कर. आणि त्याच्या दबावाखाली येऊन त्यांनी FIR माझ्या विरोधात रजिस्टर केलं. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे, ते सरकार आहे त्यांची, तुम्ही कशाला त्रास देता, तुम्हाला जे करायचे आहे तुम्ही करा. मग त्यांनी FIR रजिस्टर केली. त्यांना माहीतच नाही होतं की जे डॉक्युमेंट संजय शिरसाट साहेबांचा जे डॉक्युमेंट आहे की ज्याच्यावर त्यांनी वर्ग 2 ची आमच्या SC समाजातले गोरगरीब लोकांची जमीन त्यांनी कलेक्टरला हाताशी धरून कशा प्रकारे आपल्या मुलांच्या नावावर ट्रान्सफर केली, त्या डॉक्युमेंटवर काय लिहिलेलं आहे तर ते शब्द आहेत. आता त्यांचा डॉक्युमेंट मी आज दाखवले. मग हे सगळे जे पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन इम्तियाज जलील मुर्दाबाद जे बोलत होते, आता त्यांना वाटलं की बाबा आपण तो बसलं. महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या डॉक्युमेंटवर हे लिहिलेलं आहे. आता ते डॉक्युमेंट माझ्याकडे घेण्यासाठी खूप सारे ते समाजाचे लोक माझ्याकडे आले, द्या ना आम्हाला पेपर द्या, आम्ही आता निवेदन देणार आहे डिव्हिजनल कमिशनरला, कलेक्टरला, पोलीस कमिशनरला. हे सगळं फक्त या कारणाने होत आहे की मला कुठेतरी गप्प बसवण्यासाठी. आणि हे जे लोक आता ट्रोल करू लागले, देवेंद्र फडणवीस फोन करत आहे, त्या दिल्लीला दररोज फोन करत आहे, तर मी उत्तर देताना आज मीडियाला हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस नाही, मला डोनाल्ड ट्रम्पचे फोन येऊ लागले. डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा मला फोन केला आणि त्यांनी काय म्हटलं मला कि इम्तियाज जी, मेरे पार्टी के जितने भी विधायक हैं, आमदार हैं, उनके ऊपर मुझे विश्वास नहीं है, आप ये मुद्दा उठाइए. देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला की माझ्या पार्टीचे जे आमदार त्या शहरामध्ये आहेत त्यांच्याही अशा प्रकारचा भोंगळ कारभार सुरू आहे, म्हणून ते गप्प बसलेले आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्पचा फोन दररोज येतो मला, मोदी साहेब फोन करतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब फोन करतात. हाच विषय काही दिवसांपूर्वी इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणाला की दूध किसने जलाया, दुधाचा त्याच्या बाबतीत खूप बोललेला आहे. आता काय आहे की त्यांचे जे खालचे जे आहे ना, त्यांना असं वाटतं की मी कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायचंच नाही याच्या बाबतीत. बोललो होता ते सगळं ट्रोल करायला सुरुवात करतात. माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे, म्हणून त्याच्या बाबतीत राहुल गांधींनी एक लेख दिला होता निवडणूक आयोगाकडे, त्यानंतर देवेंद्र मी सहमत आहे. कारण आपण महाराष्ट्रातले काही इलेक्शनचे रिझल्ट बघितले. माझा स्वतःचं उदाहरण देतो. मी सेकंड लास्ट फेरी तक मी लीड करत होता, 56,000 पर्यंत माझी लीड होती. ते लास्टच्या राऊंड मध्ये संपली 2,000 ने. तुम्ही दुसरे अजून किती कॅन्डिडेट्स आहे की ज्यांच्या रिझल्ट कशा प्रकारे चेंज करण्यात आला. एक मनसेचं कॅन्डिडेट होतं, त्याच्या स्वतःच्या परिवारातले मत मिळाले नाही, 0 आहे त्याचे. म्हणजे परिवारातले कभी समझ उसकी बीवी तो लेंगी ना, तो बीवी ने भी नहीं दिए, बच्चों ने भी नहीं दिए, माँ ने भी नहीं दी, 0 मत. तर हे सगळं मी आहे का. माझी अपेक्षा हे आहे की लोकशाहीमध्ये लोकांना जे पाहिजे, नरेंद्र मोदी साहेबांनी एकदा स्पष्ट करून सगळ्यांना गप्प बसायला पाहिजे. ठीक है, आप लोगों को चाहिए ना बैलेट पेपर के ऊपर, हम इलेक्शन बैलेट पेपर के जरिए कराएंगे. कशाला इतकं वर्ष काय हुए, ईव्हीएम मशीन होती का.
मग माझ्या मनात ही शंका आहे, यांच्या मनात ही शंका आहे, आणि आपल्या मनात ही शंका आहे की कुठेतरी झोल होत म्हणून एकदा स्पष्ट करून टाका ना. आम्ही पुन्हा डायरेक्ट मग आपल्याला बघायला मिळेल त्यांची सत्ता कुठे जातील. सर, संजय शिरसाट हे माध्यमांना बोलताना वारंवार घाबरतात. माध्यमांना बोलताना त्यांची भाषा बदलली आहे. ते घाबरलेत का कोण? संजय शिरसाट. प्रामाणिकपणे इन्क्वायरी झाली तर जेलमध्ये असते प्रामाणिकपणे. आणि मी काय केलेलं आहे, त्यांना असं वाटतं की मी फक्त त्यांना टार्गेट करत आहे. आता मी यांना टार्गेट केल्यानंतर इतके लोक मला दुसऱ्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या पुरावे देत आहेत. साहेब हे बघा, यांची प्रॉपर्टी आहे, हे बघा, आणि कुणालाही सोडणार नाही. आता मी काय केलेलं आहे की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यपालांना पत्र पाठवलं. काल माझा दुसरा रिमाइंडर होता त्यांना, साहेब मला काही वेळ द्या. आपण इतकं मोठं भाषणं करताना की आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू कधी, आम्ही त्या भ्रष्टाचाराच्या तुम्हाला पुरा एन्सायक्लोपीडिया आहे तुमच्या हातात देतो. मी अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते आहे विधान परिषदचे, त्यांना दिलेलं आहे. अपेक्षा आहे केली की कमीत कमी ते विधान परिषदेमध्ये विधानसभामध्ये ते उचलतील. मुख्यमंत्री आपल्याला मला काही का देत नाही, राज्यपाल काय काही देत नाही, सगळा पुरावा तुम्हाला देतो ना. आणि मग मी काय केलं, आणि समजा त्यांनी नाही दिलं तर मुख्यमंत्र्याचे जे भाषण भ्रष्टाचाराच्या संबंधित आहेत ते सगळं काढलेलं आहे. आता मुंबईमध्ये जाऊ किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आमची सभा होणार तर येथे येणार आपल्या प्रचारासाठी, मग तेच भाषण करणार की आम्ही किती स्वच्छ कारभार चालवत आहे, हे त्यांचे भाषण मी त्यांना ऐकवणार आहे. आणि त्यांच्या भाषणमध्ये कुठल्या प्रकारचं भाषण अजितदादाचा, अशोक चव्हाणांच्या बाबतीत आहे, विखे पाटलांच्या बाबतीत आहे, दाखवणार. भ्रष्ट पुरावे घेऊन जाणार म्हणताय, राजीनाम्याची मागणी आहे. दूर करणार वरपासून तर खालपर्यंत सगळे खाणारे बसलेले आहेत. नाही तर काय मुख्यमंत्र्यांना हे काही मीडियामध्ये दिसलं नाही का? हे संजय शिरसाटचा माझी तर प्रामाणिक अपेक्षा हे होती की जेव्हा बीडचं प्रकरण घडलं होतं त्याच दिवशी त्यांनी एक हाय लेवल इन्क्वायरी लावायला पाहिजे होतं की कलेक्टर ऑफिसच्या लोकांनी कशा या मंत्र्यांना खुश करण्यासाठी किंवा ते प्रॉपर्टी देण्यासाठी कशा प्रकारचे लॉचं सगळं हे करून त्यांना मदत केली होती. भ्रष्टाचाराचे पुरावे जे आता तुमच्याकडे आलेले आहेत, आता तुम्ही सांगताना सांगितलं की भ्रष्टाचाराचे अनेक मंत्र्यांचे पुरावे आले. आता पुढचं टार्गेट कोण आहे? सीएम असणार का कोण असणार? मी काय आहे की मी आता माझ्या जिल्ह्यामध्ये त्या कमी आहे का? अनेक मंत्र्यांचे म्हणतात त्यापैकी आहे ना, माझ्या मराठी टार्गेट कोण असतं? नाही मी देतो ना सरप्राईज, काहीतरी सरप्राईज ठेवायला पाहिजे. अभी से बोलता हूँ तो पुरे कागजात. आता मी तुम्हाला सांगतो संजय शिरसाटला तुम्ही उठल्यावर टीव्ही चॅनलवर दोन संजय तुम्ही बघतो दररोज सकाळी. दोन संजय आहे. उठल्यावर तेच तोंड आपल्याला बघावं मिळतं. संजय राऊत, संजय शिरसाट. तर संजय शिरसाट जे जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो, जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो, ते सिरिया, पॅलेस्टीन आणि इस्रायलचं काय चाललेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प, इलॉन मस्क कशाला भांडत आहे, काय चाललेलं आहे, हे सगळ्या मुद्द्यावर बोलणारा माणूस ते म्हणतो की मी 8 दिवसानंतर बोलणार. मग 8 दिवसात कशासाठी? की 8 दिवसामध्ये त्यांनी मोठे चार्टर्ड अकाउंटंट्सला घरी बसवले की बाबा हे माझं अकाउंट, हे माझ्या मुलाचं अकाउंट, हे माझ्या दुसऱ्या मुलाचं अकाउंट, हे माझ्या बायकोचं. आता अकाउंटमध्ये तर काही दिसत नाही. बायकोच्या अकाउंटवर 25 लाख रुपये वर्षाची उत्पन्न आहे. कर्ज किती आहे बँकांनी दिलेली आणि प्रायव्हेट फंडांनी 12.5 कोटी रुपये. 12.5 कोटी रुपये 25 लाख वर्षाची त्याची उत्पन्न आहे. कोण दिलेले आहे, कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारावर हे केलेले आहे? MIDCच्या लँड घेताना एक मोठ्या बिल्डरचे सगळे डॉक्युमेंट दाखवण्यात आले. लँड मिळाली ते बिल्डरला हटवून दिले. तर हे जे सगळं प्रकरण आहे ना खूप गंभीर आहे. मला माहित नाही आहे की याच्या बाबतीत हे काय करणार आहे. मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला, CBIला सगळ्यांना पाठवणार. त्याच्यानंतर वेळ आली तर मी कोर्टात जाणार होतो, पण मी आता जाणार या कारणाने नाही आहे कारण त्यांनी काल मीडियाला सांगितलं की मी इम्तियाज जलीलला नोटीस पाठवणार. मी रिक्वेस्ट करतो त्यांना की 38 तासामध्ये पाठवा मला. खूप मी वाट बघत आहे अगदी की लवकरात लवकर पाठवा मला नोटीस.
तर आपण कोर्टामध्ये भेटू. गाजामध्ये जो नरसंहार चालू आहे, गाजामध्ये जो नरसंहार चालू आहे त्याच्या विरोधात आज UN मध्ये एक करार झाला. त्या करारामध्ये भारतानं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. देश तटस्थ राहिले तर भारतानं देखील त्या सगळ्या नरसंहाराच्या बाबतीत पाहिजे तटस्थ भूमिका घेतली. आपण कशा करू? काय आहे की जे गाझामध्ये फलस्तीनमध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये लाखोंच्या संख्येने विचार करू शकत नाही की आज फलस्तीनमध्ये कशा प्रकारे नरसंहार सुरू आहे. आणि भारत म्हणजे खूप प्रमुख मोठा देश आहे आणि नॉन व्हायलन्स जगाला कोणी सांगितलं असेल नॉन व्हायलन्स एज्युकेशन काय असतं तर या देशात